नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो, नोटिफिकेशन घेऊन येत असतो, मग ते सिव्हिलचे असेल, इलेक्ट्रिकलचे असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असेल किंवा ITIच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, अशीच एक महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाचा टॉपिक आपण घेऊन आलेलो आहे. रेल्वे, सेंट्रल रेल्वे मधली ही एक सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे हे सेशन शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा. तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आहे त्यांच्यातर्फे ALP म्हणजेच असिस्टंट लोको पायलट, ज्याला साध्या भाषेमध्ये आपण ड्रायव्हर म्हणतो ट्रेनचा, तर असिस्टंट लोको पायलट जे आहे या पदासाठीची भरती ही 2026 ची आहे आणि थोडकी नव्हे तर तब्बल 11,127 जागा ह्या आहेत याच्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 11,127 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, परीक्षा पद्धत काय असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रोसेस द्यावी लागणार आहे किंवा परीक्षेचे काय टप्पे असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की महत्त्वाच्या तारखा कुठल्या आहेत हे आपण जाणून घेणार या सेशन मध्ये. ओके, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असिस्टंट लोको पायलट 2026, टोटल जागा 11,127. ओके, आणि जॉब पोस्ट जी आहे ती जी पोस्टिंग मिळणार आहे ते तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठेही मिळू शकते. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सेंट्रल रेल्वे किंवा महाराष्ट्राशी संबंधित जे विद्यार्थी आहेत त्यांनी जे रिजन निवडायला पाहिजे त्याच्यावरनं जास्तीत जास्त जागा पोस्ट हे त्या रिजनला आहे. त्याच्यामुळे तो एक फायदा आपल्याला होणार आहे. आपण जर रिजन वाईज बघितलं तर सेंट्रल रेल्वे बघा 1400 जागा आहेत, ईस्ट सेंट्रल रेल्वे 700 जागा आहेत, ईस्ट कोस्ट रेल्वे 1625 जागा, ईस्टर्न रेल्वे 608 जागा, नॉर्थ सेंट्रल रेल्वे 457 जागा. हे मी रिजन वाईज रेल्वेचे जे रिजन आहेत त्या रिजन वाईज मी तुम्हाला सांगतोय. नॉर्थ ईस्टर्न रेल्वे 105 जागा, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे 1276 जागा, नॉर्दर्न रेल्वे 740 जागा, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे 600 जागा, साऊथ सेंट्रल रेल्वे 674 जागा आहे, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे 200 जागा आहेत इथे. ओके, साऊदर्न रेल्वेला इथे 1531 जागा आहेत, साऊथ वेस्टर्न रेल्वे 200 जागा परत याच्यामध्ये, आणि वेस्ट सेंट्रल रेल्वेला जे आहे 541 जागा, आणि वेस्टर्न रेल्वेला 214 जागा, आणि CLW याला 66 जागा आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा हा टोटल एकूण जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. ओके, आता दुसरी गोष्ट आहे की पात्र कोण कोण आहेत याच्यासाठी, म्हणजे कोण कोण विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या पात्र आहेत. तर सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्ही जर 10वी आणि ITI केलं असेल, ओके, तर तुम्ही पात्र ठरता. पण तुमचं जे ITI आहे हे रेकग्नाइज ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूट मधनं झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे NCVT किंवा SCVT जे आहे, नॅशनल सर्टिफिकेशन जे आहे वोकेशनल ट्रेनिंगचं, तर NCVT आणि SCVT यांच्यामधनं हे जे रेकग्नाइज इन्स्टिट्यूट आहेत या इन्स्टिट्यूट मधनच तुमचा ITI झालेला असला पाहिजे. ओके, तर तुम्ही तिथे पात्र ठरता 10वी प्लस ITI जर असेल तर. ओके, दुसरी गोष्ट, तुमचा ट्रेड कुठला असला पाहिजे. फिटर असेल, मेकॅनिक रेडिओ अँड टेलिव्हिजन असेल, हे जे ट्रेड आहेत या बरोबरच बघा, मी परत एकदा वाचतो कुठले ट्रेड आहेत. तर फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ओके, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक रेडिओ अँड टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर अँड कॉइल वाइंडर, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मेकॅनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि त्याच्याशी संबंधित मेकॅनिक्स. ओके, तर हे विद्यार्थी आहेत पात्र. पण लक्षात घ्या, तुमचं जे पर्टिक्युलर ITI झालेलं आहे ती कुठल्या रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मधनं किंवा रेकग्नाइज जे इन्स्टिट्यूट आहेत NCVT आणि SCVT चे, याची लिस्ट असते बघा तुमच्या सेंट्रलच्या पर्टिक्युलर वेबसाईट वरती. तर हे विद्यार्थी इथे पात्र आहेत. नुसते हेच विद्यार्थी पात्र आहेत का, तर नक्कीच नाही. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी डिप्लोमा आणि डिग्रीचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा इथे पात्र आहेत. म्हणजे तुमचा डिप्लोमा झालेला असेल कशामध्ये, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल, तरी तुम्ही पात्र आहात. तुम्ही जर 12वी नंतर ग्रॅज्युएशन केलेलं असेल, ओके, तर या ब्रँचेस मध्ये तर तुम्ही पात्र आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक दृष्ट्या स्पष्ट आहेत की कुठले विद्यार्थी पात्र आहेत. मी सांगितलेले ट्रेड ITI मधले विथ रेकग्नाइज इन्स्टिट्यूट,
डिप्लोमा आणि डिग्री मी सांगितलेले जे काही पर्टिक्युलर कोर्सेस आहेत. आता पुढच्या गोष्टीवरती वळूया, ते म्हणजे वयोमर्यादा. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रलच्या नियमानुसार आपल्याला माहिती आहे जनरल कॅटेगरीसाठी इथे 30 वय हे जे आहेत, ज्याला आपण अनरिझर्व म्हणतो UR, तर 30 वर्षापर्यंत कमीत कमी 18 वर्ष. ओके, तर 30 वर्षापर्यंतचे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असेल विथ नॉन क्रेमिलियर तर तुम्हाला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळतं, म्हणजे 33 वर्ष. ओके, 18 ते 33 रेंज आहे. SC आणि ST कॅटेगरी हे सेंटरची कॅटेगरी आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागताना सेंटरचं लागतं. तुमची जर NCL असेल तर ते पण सेंटरचं लागतं. येते लक्षात? डॉक्युमेंट्स लक्षात ठेवा तुम्ही. आणि जर तुम्ही SC ST, कारण सेंट्रलला VJ NT ह्या काही पर्टिक्युलर कॅटेगरीज नाहीत, SC ST EWS वगैरे आहेत, बरोबर आहे. तर SC ST असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळतं, म्हणजे 18 ते 35 वर्ष वयाचे जे विद्यार्थी आहेत ते इथे फॉर्म भरू शकतात. आणि जर एक्स सर्व्हिसमॅन असेल, माझी ज्याला म्हणतो आपण की सर्व्हिसमॅन असेल, तर त्याला 40 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो. तर हे झालं वयोमर्यादा. आता आपण महत्वाच्या टप्प्यावरती येऊया की सिलेक्शनची जी टप्पे आहेत, प्रोसेस आहेत, स्टेप्स आहेत, त्या काय काय आहेत. याच्यामध्ये CBT 1, ओके, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 जी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 म्हणजे CBT 2, त्याच्यामध्ये सॉरी जी तुमची CBT 1 आहे ती फक्त नॉन टेक्निकल आहे, आणि CBT 2 जी आहे ती नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल अशी असणार आहे. त्याच्यानंतर तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक ऍप्टिट्यूड टेस्ट असणार आहे, म्हणजे CBAT म्हणतो आपण त्याला. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शेवटी तुमचं असणार आहे मेडिकल. ओके, तर हे आहे तुमची सिलेक्शन प्रोसेस. याच्यामध्ये जसं मी आता सांगितलं, CBT 1 नॉन टेक, CBT 2 नॉन टेक प्लस टेक, कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टप्पा आणि मेडिकलचा टप्पा. आता ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, या 2 गोष्टी बऱ्यापैकी विद्यार्थी कन्फर्मेशन असतात त्याच्यामध्ये. ओके, कारण इथे विजनसाठी खूप महत्वाचा क्रायटेरिया आहे, कारण हे रेल्वेचे ड्रायव्हर असणार आहेत किंवा लोको पायलट असणार आहेत, त्याच्यामुळे डोळ्यांसाठीचा वेगळा सेपरेट क्रायटेरिया याच्यामध्ये असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया की CBT 1 आणि CBT 2 मध्ये एक्झाम पॅटर्न काय आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की एक्झाम पॅटर्न जो आहे, सिलेबस, जर आपण CBT 1 म्हटलं तर याच्यामध्ये एकूण 75 MCQ प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे, म्हणजे तुमचे 75 मार्क्स झालेत. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग पण आहे 1/3. ओके, निगेटिव्ह मार्किंग, तो 1/3 निगेटिव्ह मार्किंग याला आहे. ओके, आणि मल्टिपल शिफ्ट मध्ये हे होणार आहे, कारण विद्यार्थी संख्या जास्त असणार आहे. डेफिनेटली मल्टिपल शिफ्ट मुळे नॉर्मलायझेशन असणार आहे, तर नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स. ठीक आहे, आणि तसंच कॅटेगरी वाईज जर तुम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी मिनिमम पासिंग क्रायटेरिया सुद्धा आहे. याच्यामध्ये अनरिझर्व असेल, EWS असेल तर 40% आहे. अनरिझर्व EWS 40%, ओबीसी NCL असेल तर 30%, SC कॅटेगरी असेल तर 30% आणि ST कॅटेगरी असेल तर 25%. येते लक्षात? हा मिनिमम मार्कांचा पर्सेंटेजचा तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. येते लक्षात? हे झालं तुमचं CBT 1. आता आपण CBT 2 कडे वळूया. हे CBT 1 सांगितलं मी तुम्हाला. आता CBT 2 मध्ये जर गेलो तर आपण, तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 पार्ट असणार आहे. ओके, CBT 2 ला 2 पार्ट आहे, एक आहे पार्ट A, एक आहे पार्ट B. ओके, तर पार्ट A काय आहे? पार्ट A जो आहे टोटल ड्युरेशन आपलं 2 तास आणि 30 मिनिटं म्हणजे 2.5 तासाचं आहे. याच्यामध्ये टोटल क्वेश्चन जे आहे ते 75 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यापैकी 175 क्वेश्चन्स आहेत. याच्यापैकी जे पार्ट A आहे त्याला 100 MCQ आहे, आणि हे जे MCQ आहेत हे 90 मिनिटासाठीच्या टाइम मध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. हा झाला पार्ट A. पार्ट B टोटल मी सांगितलं 175, त्याच्यापैकी 75 जो आहे तर 75 MCQ जे आहे क्वेश्चन आहे हे सेकंड पार्ट B ला आहे, आणि इथे बेसिकली तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. म्हणजे इथे 1.5 तास, इथे 1 तास, असा 2.5 तासाचा सेक्शन A आणि सेक्शन B. ओके, तर ड्युरेशन 2 तास 2.5 मिनिटं, सॉरी 30 मिनिटं म्हणजे 2.5 तासाचा हा टाइम आहे. त्याच्यापैकी 1 तास सेक्शन B साठी आणि 1.5 तास तुमचा सेक्शन A साठी. लक्षात ठेवा, इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग परत 1/3. ओके, 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, आणि इथे सुद्धा नॉर्मलायझेशन हे होणारच आहे. नॉर्मलायझेशन फक्त याच्यामध्ये मेन लक्षात घ्या की पार्ट A मिनिमम पास पर्सेंटेज फॉर इलिजिबिलिटी, परत अनरिझर्व EWS 40, ओबीसी NCL SC 30
आणि ST ला 25. आणि सगळ्यात महत्वाचं, ओनली द मार्क्स स्कोर्ड इन पार्ट ए shall be counted for shortlisting of candidates for further stages. पुढच्या स्टेजेस मध्ये जाण्यासाठी मार्क्स किंवा स्कोअर कुठला कन्सिडर होणार आहे त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेला आहे, जो ए मध्ये पार्ट आहे 100 MCQ चा जो पार्ट आहे, आणि दुसरा जो बी पार्ट आहे तो क्वालिफाईंग असणार आहे. येते लक्षात, कमिटी इज एबल टू सिक्युअर क्वालिफाईंग मार्क्स इन पार्ट बी. तर पार्ट बी जो आहे याच्यामध्ये 35% मार्क्स घेणं हे आवश्यक आहे, तरच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता नेक्स्ट स्टेजला. येते लक्षात. आणि ए मध्ये तुमचं स्पेसिफिक काउंट कन्सिडर करण्यात येणार आहे नेक्स्ट स्टेजसाठी. तर हे झाला तुमचा एक्झाम पॅटर्न. आता महत्वाच्या तारखा जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो. सेंट्रलचं नोटिफिकेशन आहे CEN 01/2026. स्टार्ट डेट फॉर्म भरण्याची जे तारखा आहेत 15 मे पासून सुरू होणार आहे, 2026 पासून. आणि डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आहेच, येईलच. ओके, 14/6 पर्यंत तुम्हाला, 6 म्हणजे जून, ओके, 2026 पर्यंत तुम्हाला एंड डेट आहे फॉर्म फिलिंगची. येते लक्षात. ओके, पे स्केल विद्यार्थी मित्रांनो, 7th पे कमिशन जर आपण बघितलं, CPC बघितला, तर अप्रॉक्सिमेट बेसिक जे आहे ते 19,900 आणि प्लस अलाउन्सेस आहेत. आपल्याला माहिती आहे सेंट्रलचे अलाउन्सेस काय काय असतात ते. आणि अप्रॉक्सिमेट स्टार्टिंग ग्रॉस सॅलरी जी आहे ती 45,000 पर्यंत ही जाते. ITI बेसवरती, डिप्लोमा बेसवरती खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांना. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डेट्स अजून जरी यायच्या असतील, डिटेल्स सगळे तुम्हाला लवकरच आम्ही पोहोचू. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तयारी मात्र तुमची आत्तापासून असली पाहिजे. जे विद्यार्थी ENTCचे आहे, इलेक्ट्रिकलचे आहे, इलेक्ट्रॉनिक्सचे आहेत, जे काही मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल, डिग्री झालेले, डिप्लोमा झालेले, त्याच्या व्यतिरिक्त ITI मधले फिटर, मी जे आता मेकॅनिक्स सांगितलेत, वायरमन, बरोबर आहे. तर हे जे आहेत हे विद्यार्थी सगळे पात्र आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपली रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे RRB ALP 2026 साठी, असिस्टंट लोको पायलट लेवल 2 ची. ओके, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही. याच्यामध्ये CBT आणि CBT 2 मधला पार्ट ए जो आहे तो आपण कव्हर केलेला आहे, आणि फक्त 799 मध्ये ही बॅच असणार आहे. याच्यामध्ये CBT 1 लेवल जी आहे ती कंप्लीट, आणि CBT 2 चा पार्ट ए आपण कव्हर करतोय. एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, वेगवेगळे सेशन्स आहेत याच्यामध्ये, आणि स्पेसिफिकली जे काय म्हणतो आपण रिलेटेड जे बाकीचे कोर्सेस आहेत किंवा बाकीच्या परीक्षा आहेत सेंटरच्या, त्या सुद्धा तुमच्या याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच तुम्ही स्पेसिफिकली तयारी सुरू करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स मी दिलेले आहेत, आणि अधिक माहिती हवी असेल तर आमच्या IVR क्रमांक जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत याच्यावरती स्पेसिफिकली तुम्ही कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे सेशन्स आवडलं असेल तर नक्की तुमच्या 5 मित्रांना हे शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि नंतर ह्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.